किती छान वाटतंय. असं वाटतंय की हा क्षण इथेच थांबून जावा. थांबे पाण्यात. नाही अगं नाही, तू कुठेही जायचं नाहीस मला सोड. इतके दिवस तुझ्याशी खोटं बोलून माझ्या जीवाची जी तगमग झाली ना, त्याची सगळी कसर भरून काढायची ना. तू एक क्षण सुद्धा माझ्यापासून लांब नाही जायचंस. असाच जवळ राहा. मालशी काकू, काही काम आहे का तुमचं? काम होतं? आता स्पष्टच विचारते. हो, सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणे. अश्विनी 7-8 महिन्याची गरोदर आहे म्हणे. तिचं तर लग्न झालेलं नाहीये. मग हे सगळं कसं काय? नाही, ही तुमची घरगुती बाब आहे. शेवटी आपण सगळे शेजारीच ना. याचा परिणाम सगळ्या शेजाऱ्यांवर होतो. पण मी त्यातली बाई नाही आहे म्हणून स्पष्टच विचारायला आले तुम्हाला. असं काय तिचं काय खपून घेऊ नका बघा तुम्ही. बस. मालशी काकू, पुष्कळ झालं. एक बरं केलं, सगळ्यांकडे चौकशा करायच्याऐवजी माझ्याकडे स्पष्टपणे विचारलं. पण मी उत्तर देण्याच्या अगोदर जी शेरेबाजी केलीत ना तुम्ही, ती नको ती करायला. ऐकायचं ना तुम्हाला? ऐका. आहे, अश्विनी गरोदर आहे. अंजू, खरं सांगण्याची हिंमत आहे माझ्यात, कारण तिने कोणतंही अनैतिक कृत्य केलेलं नाही. पण ह्यांच्यात सत्य ऐकण्याची हिंमत आहे का कळू दे ना जरा मला. दुसऱ्याकडे बोट दाखवायला येतात यांना, पण दुसऱ्याकडे बोट करताना 4 बोट स्वतःकडे असतात हे नाही लक्षात येत यांच्या. हे साळसूदपणे विसरून जातात. आहे ना, अश्विनी गरोदर आहे, पण ती एक सरोगेट मदर आहे. एका दुर्दैवी स्त्रीला मातृत्व देण्यासाठी आणि आपलं मोडलेलं घर सांभाळण्यासाठी ती सरोगेट मदर झाली. जाऊन सांगायचं सगळ्यांना की अश्विनी गरोदर आहे म्हणून. एक मिनिट थांबा, जाऊ नका. सरोगेट मदर म्हणजे काय याचं प्रवचन द्यायला मी उद्या येते हा तुमच्याकडे. आणि ते तुमच्या मोरक्या सावंतबाई त्यांना जाऊन सांगायचं पहिल्यांदी अश्विनी गरोदर येते. जा निघा. या कमालाच आहे बाई, काहीतरी काही फॅडच काढतात नवीन. या तुम्ही आता. तुला माहिती शुभंकर, मी देवाकडे रोज काय मागते? बाळ माझ्यासारखं होऊ दे, बडबड. तुझ्यासारखं नको प्रत्येक वेळेला मोजून आपण बोलणार. अच्छा, मी तर तुला माहितीये का मी काय मागतो देवाकडे? काय? बाळ उलट माझ्यासारखं होऊ दे, हसलं. तुझ्यासारखं नको, चिडकं. चिडकं म्हणजे मी चिडकी आहे? नाहीये, चिडकी आहे, चिडकी आहे. नको गुदगुले नको. काय तो अंगारा कुठे शुभ? अंगारा? हा, तोंड धुताना पुसला.
ए काय तू मला सांग, तुझं म्हणणं काय आहे? मी दिवसभर अंगाला जपून ठेवायचा होता. हे बघ, मी फक्त आत्याच्या समाधानाकरता आणि मुख्य म्हणजे तुला बरं वाटावं म्हणून तोंडाला लावला होता. तुला माहिती आहे मीता, या असल्या गोष्टींवर माझा काडीचाही विश्वास नाहीये. पण माझा विश्वास बसतोय हल्ली या गोष्टींवरती. तुला माहिती आहे शुभंकर, आत्यानी याआधी पण मला एक उपाय सांगितला होता. तो जर मी वेळीच केला असता ना तर ही वेळच नसती आली. ही वेळ म्हणजे तुझ्या माझ्यात जे अंतर आलंय किंवा आपण जे एकमेकांपासून लांब गेलोय ते मीता, अगं असं काही नाहीये. मी तुझ्यापासून अजिबात लांब गेलेलो नाहीये. हे बघ, आता या असल्या शंका कुशंका, वेडेवाकडे विचार आणि मुख्य म्हणजे अंगारे तुपारे सुद्धा पुसून टाक. नाही शुभंकर, मी आत्यांचं सगळं ऐकणार आहे. ते सगळं मी करणार आहे, कारण या सगळ्यामुळे माझ्या बाळाचं रक्षण होणार. बर बर, ठीक आहे. आता झोप. झोप. भूक लागली परत. मला वाटलं तुझं पोट भरलं असेल. अरे बापरे, आता काय करायचं? एवढ्या रात्री कुठलं हॉटेल पण उघडं नसेल ना? मी आहे ना. म्हणजे किचन मध्ये काय काय असेल सांग. ठीक आहे, मी बघून येतो. नाही, मी जाते. ए नो वे. अगं किती दिवसात तुझ्यासाठी मी काय बनवलं नाहीये. किचन मध्ये जे काय असेल त्यातून काहीतरी बनवून आणतो. यू जस्ट रिलॅक्स. काही दिवसांपूर्वी मी याच नमितासाठी जीव टाकत होतो. तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी तळमळत होतो. पण आज ती मला किती अनोळखी, परकी वाटते. आमचं जगच उलटपालट होऊन गेलंय. माझ्या मनातल्या नमिताच्या हसऱ्या रूपाला तडा गेलाय आणि तिचाही माझ्यावरचा विश्वास उडालाय. पण आमचं नातं पुन्हा जुळेल नक्की. बाळाच्या जन्मानंतर तडा सांधला जाईल. पण अश्विनी, तिचा विश्वास मात्र मी कायमचा गमावलाय. आणि माझ्या बाळाचं काय होईल? समीरनं त्या बाळाला सोडून दिलं तर?
मला हे सगळं खरंच वाटत नाही. कधी कधी सत्य सुद्धा स्वप्ना इतकंच गोड असतं. किती लाड करशील माझे. मी खूप घाबरले होते. किती वेळा वाटलं मला की तुला फोन करून सगळं सांगून टाकावं. मी पैशांमुळे खूप अडचणीत आले होते समीर. आणि त्याच वेळी नमिता प्रधानांनी मला सरोगसीसाठी विचारले. प्लीज अशोक, जाऊ दे ना. माझं मन अस्वस्थ असणं, तुझ्यावर शंका घेणं, माझी नोकरी जाणं, हे सगळं मला आठवायला लागतं का तू असं काहीतरी बोलायला लागल्यावर. अशोक, मला कळलं ना सगळं आता. हं? आणि आपण लोक एकमेकांच्या बरोबर असण्यातच आपलं सगळ्यात मोठं सुख आहे आयुष्यातलं, हे आपल्याला कळलंय ना. आता आपण पुन्हा पहिल्यापासून एका नवीन आयुष्याची सुरुवात करूया. काय ग? हा? बांधलेला तुम्हाला. समीर, अशोक, मला माहिती आहे तुम्हाला काय विचारणार आहेस. हे बघ अशोक, मी तुझं सगळं करेन, तुझी सगळी काळजी घेईन, पण प्लीज या बाबतीत माझ्याकडून शेअरिंगची अपेक्षा करू नकोस. मी कितीही ठरवलं तरी मला शक्य नाही होणार ते. आय एम सॉरी. मला कळतंय. आपल्या लग्नाचा विषय काढला तर निर्णय घ्यायला वेळ दे करत असते. बाळ दत्तक घेण्याचा निर्णय मात्र एका मिनिटात घेतलास. मला एका अक्षरानं न विचारता. कमाल आहे, ग्रेट आहेस तू. कमॉन यार रोहन, या सगळ्या प्रकारात विचार करण्याची काही गरजच नव्हती. तुला कसं कळत नाहीये, त्या प्रधानांनी बाळाला वाऱ्यावर टाकले. बरं, आता समीरने आशूला एक्सेप्ट केलं, पण तो तितक्याच मनापासून बाळाला एक्सेप्ट करत नाहीये. बिचारीचा जीव टांगणेलाच ना. काय विचार करायचा याचा? अरे, आपण बाळ दत्तक घेतल्याने खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. वा वा वा, काय डोकं आहे. म्हणजे बाळ त्या शुभंकर प्रधानचं आशूने धारण केलं पोटात समीरसाठी, आणि हे दोन शाणे त्यांनी हात वर करून मोकळे. आणि आता ते मी गळ्यात घ्यायचे का आठवडं? कशासाठी? कुणासाठी? वाटेल त्या गोष्टीत मला गृहीत धरू नका. आय वॉर्न यू. त्या आशूला जाऊन सांग, त्या प्रधानाच्या घरात ठेवू नये म्हणावते बाळ.
मोहन करार केलाय ना त्यांनी, मग त्यांनी ठरवावं त्याचं काय करायचं ते. आणि जमत नसेल ना तर समीरची ड्युटी आहे त्याला आपलं म्हणणं. त्यासाठी किटी आणि रोहननी आपलं आयुष्य पणाला लावण्याची काही एक गरज नाही बरं का. डबा रुमाल. एक तर तुमच्या कामाची वेळ नसे धड. खाऊन घ्या रस्त्यात कुठेतरी. थालीपीठ आहेत म्हणजे मध्येच खाता येतील ते. आणि जपून जा, ऊन खूप झाले. हो ग, निघू मी. बाबा काय ग, मी पण येऊ तुमच्या बरोबर. कशाला? अगं कामाला जातोय मी, तू काय करणार आहेस तिथे येऊन? तुमच्या कामाचं ठिकाण किटी आत्याच्या घराजवळच आहे ना, मला सोडाल तिकडे? कशासाठी? ते आश्वत्याला भेटायचं होतं मला. नाही, काही गरज नाहीये त्याची. असं काय करता हो बाबा, मला खूप आठवण येते तिची. प्लीज मला एकदा भेटू दे ना तिला. शिवाय तिची काही चूक नाहीये तर तिला भेटायला काय हरकत आहे? हे बघ, मी तुला नेणार नाहीये. आई नेत असेल तर जा तिच्या बरोबर. आई, मालविका, मी आधीच तुला सांगितलंय हा विषय तुझा नाही. त्यामुळे ह्या गोष्टीमधले लक्ष घालायचं नाही. सांगितलं होतं ना. पुन्हा मला विचारायचं नाही. पुन्हा सांगायची वेळ येता कामा नाहीये, कळलं? अगं पण काय हरकत आहे तिला भेटलं तर? मला भेटायचं तिला, मला नाही चैन पडत तिच्याशिवाय ग. एकदा भेटू दे ना मला तिला प्लीज. मालविका, तुम्ही जर का मला तिला भेटू देणार नसाल ना तर मी जेवण सोडाच पाणी सुद्धा पिणार नाही. मालविका, गुड मॉर्निंग. गरम गरम कॉफी आणली आहे तुझ्यासाठी. उठा मॅडम. हा, सावकाश. मला पुन्हा कधी झोप लागली कळलंच नाही. आणि तेवढ्यात मी कॉफी करायचा चान्स घेतला. घे. समीर, आज कितीतरी काळाने माझ्या दिवसाची सुरुवात अशी झाली. इतकी छान. इथून पुढे आता रोज होईल. कॉफी खरंच खूप छान झाली आहे. हे पण अगदी रोज म्हणजे रोज नाही करणार. बरं करील. म्हणजे सकाळची कॉफी माझ्याकडे आणि कधी कधी जेवण सुद्धा, पण समीर स्टाईलला. पण म्हणजे तुला दुसरा काही उद्योगधंदा नाही का, असंच ना? आशू, मला नोकरी मिळाली आहे. म्हणजे अमेरिकेहून येण्याच्या आधीच नोकरी फिक्स केली होती. म्हणजे तू मला फोनवर सांगितलंस तीच ही नोकरी? फक्त ती भारतात आहे हे सांगितलं नव्हतं. समीर, देवाने आपली खूप परीक्षा पाहिली, पण आजच्यासारखा गोड दिवस पण दाखवला.
तुला नोकरी मिळाली, आपलं आता लग्न होणार आहे. छोटासा साधासा पण आपला आपल्या प्रेमाचा संसार आता सुरू होणार आहे.